नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची आणि पीक कर्जमाफीची नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. जर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर तुमच्या नावावर कर्जमाफी मंजूर झाली आहे किंवा नाही हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात तपासू शकता. तर मित्रांनो, पाहू शकता ही आपल्याकडं यादी आलेली आहे जी की आपल्या गावची आहे. आणि या यादीमध्ये तुम्हाला विशिष्ट क्रमांक, तुमचे पूर्ण नाव, आधार क्रमांक तुमचा, देन बँकेचे नाव, ज्या बँकेचे तुम्हाला कर्ज असेल तर त्या बँकेचे नाव इथे तुम्हाला पाहायला मिळेल. देन शाखा पण इथे आपल्याला पाहायला मिळतील थोडक्यात बघा. बाकी तुमचे कर्ज खाते क्रमांक अँड जे तुमची रक्कम आहे, कर्ज घेतलेली रक्कम, ती तुम्हाला इथे माफ झालेली बघा पाहायला मिळेल. एकूण थकबाकीची रक्कम यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि तुमचा मोबाईल क्रमांक, या मोबाईलवर तुम्हाला मेसेज आलेला असेल ज्यांचे कर्ज माफ झालेले असेल. सिम्पली या मोबाईलवर तुम्हाला मेसेज आलेले असतील. तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे पुढील पहिले 2 अंक आणि शेवटचे 2 अंक पाहायला मिळतील. आता ही यादी कशी पाहायची तर ते समजून घेऊया. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला विशिष्ट क्रमांक, जे तुमचा क्रमांक आहे, आणि नंतर मंजुरीची रक्कम इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी तुमचे नाव वगैरे पाहायला मिळतील. येथून तुम्ही तुमचे नाव पाहू शकता अँड बँकेचे नाव पण तुम्ही तपासू शकता. बाकी मित्रांनो, तुम्हाला यासाठी 3 काम करावं लागेल. जर तुमचे कर्ज माफ करायचे असेल तर म्हणजे माफ व्हायचं असेल तुमचं कर्ज, तर ते 3 काम आपण थोडक्यात पाहून घेऊ, जे की मी खाली इथे मेन्शन केलेले आहेत. यामध्ये बघा, याने म्हटलेलं आहे, सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन खालील कागदपत्रे सोबत आणून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. तर तुम्हाला ही यादी म्हणजे पीक कर्जमाफी करण्यासाठी, पूर्ण माफी करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक आणि यादीत तुमच्या नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक, जे पहिला क्रमांक आहे, तर हे तुम्हाला विशिष्ट क्रमांक लागणार आहे बघा. येथे जे मेन्शन आहे, मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला. हे बघा, पाहू शकता विशिष्ट क्रमांक. तर हा तुम्हाला लागणार आहे बँकेमध्ये किंवा आपले सेवा केंद्रावर, जे की तुम्हाला इथे दिलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहेत तर त्यांनी हे 3 काम करून घ्यावे, नाहीतर तुमची कर्जमाफी होणार नाही. अँड मित्रांनो, जर तुमचे नाव पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत आले नसेल तर काळजी करू नका. बँक स्तरावर अजूनही काही अर्जाचे पडताळणीचे काम सुरू आहे. पुढील यादी लवकरच प्रसिद्ध होईल. आता ही सेकंड यादी आहे, जे की तुम्ही पाहू शकता. यामध्ये मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला. इथे बघा, यादी क्रमांक इथे 2 आहे बघा, सेकंड यादी आहे. अँड यादी कधी प्रसिद्ध झालेली आहे तर ती तारीख पण आहे. बाकी आमचा लातूर जिल्हा आहे, तालुका चाकूर आहे, अँड हे गाव आहेत. खूप साऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहेत सेकंड यादीमध्ये. लवकरच तिसरी यादी, चौथी यादी किंवा 5वी यादी, जेवढ्या यादी असतील तेवढ्या लवकरच रिलीज होतील. बाकी थोडक्यात अजून माहिती सांगायची झाली तर तुम्ही इथे बघा, कर्ज पाहू म्हणजे जे पीक कर्ज आहे किंवा कर्ज जे असेल तर ते पाहू शकता किती लाखावस्तूर माफ झालेले आहेत. इथे काही आपल्याला शेतकऱ्यांचे कर्ज पाहायला मिळतील, जे की 2 लाखाच्या आसपास आहेत, जे की मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथे आपल्याला पाहायला मिळेल 1,89,144. तर यांचं एवढं पीक कर्ज आहे थकबाकीसहित, तर हे माफ झालेलं आहे. बाकी 1,12,000 तुम्ही खाली पाहायला मिळेल तुम्हाला. नंतर 96,000, 52,000 असे कर्ज आहेत, जे की आपल्याला शेतकऱ्यांचे पाहायला मिळतील. अँड हे पूर्ण माफ झालेले आहेत. तर सरकारने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे सरकारचे धन्यवाद.
मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद. बाकी कर्जमाफी मुक्ती झालेली आहे, चालू आहे प्रक्रिया. सो पुढील अपडेट्स लवकरच येतील, ते पण आपल्याला तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला ही माहिती मोबाईलवर पाहता येणार नाही. ही माहिती तुम्हाला तुमच्याजवळ जर CSC सेंटर म्हणजे केंद्राचा जर ती क्रमांक असेल, लॉग इन ID पासवर्ड, तर तिथेच तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा तुमच्या गावामध्ये CSC केंद्र, आपले सेवा केंद्र असेल, तिथे तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्हाला बँकेमध्ये पण तुम्हाला ही PDF पाहायला मिळेल. तर नक्कीच भेटूया पुढील अपडेटमध्ये. बाकी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना शेअर करा व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.